नमस्कार, मी अमित रामटेके. काल राष्ट्रीय काँग्रेसने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीकरता आपल्या 7 उमेदवारांची घोषणा केलेली आहे आणि ह्या उमेदवारांची घोषणा झाल्याच्यानंतर त्या उमेदवारांच्या यादीकडे लक्ष टाकले असता आपल्याला असं दिसून येते की महाराष्ट्र विकास आघाडी म्हणा किंवा काँग्रेस म्हणा, ही खरोखरच भाजपाच्या विरोधात लढायला इच्छुक आहे किंवा नाही, याबद्दल शंका येते मनामध्ये. कारण ह्या 7 पैकी जर आपण बघितलं तर कोल्हापूरमधनं शाहू महाराज आणि सोलापूरवरनं प्रणिती शिंदे हे दोनच असे उमेदवार वाटतात की ते खरोखरच सिरियसली लोकसभा निवडणूक लढवू शकतात. आणि उरलेल्या ज्या 5 जागा आहेत, नांदेडसारखी जागा तर अशा उमेदवाराला दिली आहे की विजय चव्हाण म्हणून जे उमेदवार आहेत ते शंका आहे की खरोखरच आपल्या काँग्रेसच्या चिन्हावरती खरोखरच चांगल्या पद्धतीनं निवडणूक लढवतील किंवा नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये दुसरीकडे जर बघितलं तर महाविकास आघाडीमधला जो जागा वाटपाचा तिढा आहे ते काही सुटताना दिसत नाही आहे आणि आघाडीमध्ये बिघाडी होईल का, याविषयी सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहेत. एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने कोल्हापूर आणि रामटेकसारख्या आणि अमरावतीसारख्या ठिकाणची जागा जी आहे ती काँग्रेसला सोडलेली असताना काँग्रेस सांगली सारख्या ठिकाणची एक जागा जी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला सोडायला तयार नसल्याचं दिसून येत आहे. तिथं विशाल पाटील जे आहेत ते स्वतंत्रपणे आपला प्रचाराला सुरुवात केली आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने सुद्धा काल तिथं सभा घेऊन चंद्रहार पाटील यांची उमेदवारीची घोषणासुद्धा केलेली आहे. तर असे परस्पर एक प्रकारे उमेदवारांच्या घोषणा होत आहेत. एकामेकांना मित्रपक्षांना विश्वासात न घेता एक प्रकारे उमेदवारांच्या घोषणा होत असल्याचं दिसून येत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला साहजिकच शंका येण्यासारखी गोष्ट आहे की महाविकास आघाडी खरोखरच भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी मनापासून तयार आहे का. कारण जर आपण बघितलं तर ठाकरे गट आणि पवार गट हे दोन्ही गट जे आहेत यांच्या पक्ष फुटल्यामुळे या दोघांचीही काही ना काही प्रमाणामध्ये ताकद कमी झाल्याचे आपल्याला दिसून येते. कारण दोन्ही पक्षामधनं जवळजवळ 40 जरी आमदार हे फुटून गेलेले आहेत आणि त्या प्रत्येक आमदाराची किमान त्यांच्या स्थानिक मतदारसंघामध्ये नाही म्हणाल तरी 5 किंवा 10% जरी वोट शेअर स्वतःचा वोट शेअर जरी पकडला तरी या दोन्ही पक्षांच्या 5% वोट शेअर हा कमी झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर हे पक्ष आपल्यालाच जास्त जागा मिळाव्यात आणि आपलाच पक्ष मोठा या पद्धतीनं जागा वाटपामध्ये आपला बाजू मांडत आहेत आणि एवढ्या दिवसाच्या चर्चा होऊ नये अजूनपर्यंत जागा वाटप निश्चित झालेलं नाही आहे आणि जागा वाटपाची घोषणासुद्धा औपचारिक घोषणासुद्धा अजूनपर्यंत झालेली दिसून येत नाही आहे. दुसरा जर विचार केला आपण तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो वोटर आहे, काँग्रेसचा वोटर हा वेगळा आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो वोटर आहे तो वेगळा आहे. कदाचित शिवसेनेचा ज्या ठिकाणी उमेदवार असेल त्या ठिकाणी काँग्रेसचा जो वोटर आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवाराला वोट करू शकेल. परंतु जर आपण बघितलं तर शिवसेना हा जो वोटर आहे हा पारंपरिक हिंदुत्ववादी पक्षांसोबत आतापर्यंत त्यांची युती असल्यामुळे तो हिंदुत्ववादी विचारधारेवरती ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार नसेल अशा ठिकाणी ते BJPच्या उमेदवाराला सुद्धा वोट मारू शकतात. कारण ते हिंदुत्ववादी विचारधारेवर तयार झालेला वोटर आहे. तो काँग्रेसपेक्षा त्यांना भाजपजवळ वाटते आणि त्यामुळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मतदार हा काँग्रेसला खरोखरच वोट ट्रान्सफर करेल किंवा नाही याबद्दल सुद्धा शंका आपल्या मनामध्ये वाटू शकते, काँग्रेसच्या मनामध्ये वाटू शकते. आणि असे असून सुद्धा काँग्रेस हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला हा जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा लढवण्याकरता सोडत असल्याचा दिसून येत आहे. म्हणजे एकीकडे आपल्याला असं म्हणता येईल की काँग्रेसची स्वतःचीच मनस्थिती महाराष्ट्रामध्ये नाही आहे किंवा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांची मनस्थिती अशी नाही आहे की आपण जे आहे ते स्ट्रॉंग उमेदवार देऊन स्वबळावरती म्हणा किंवा युतीमध्ये म्हणा एक सक्षमपणे आणि जे एक निर्णायक निवडणूक होईल अशा पद्धतीनं दमदारीने निवडणूक लढण्याच्या मनस्थितीमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते आपल्याला दिसून येत नाही. एकीकडे भंडारा
भंडारा गोंदियामध्ये जे प्रदेशाध्यक्ष आहेत नाना पटोले, हे भंडारा गोंदियासारख्या मतदारसंघामधनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचे दिसून येते. त्यांनी ते वेळोवेळी वेगवेगळे नावं समोर करत असल्याच्या दिसून येत आहे. आणि तिकडे विजय वडेट्टीवार हे आपल्या मुलीसाठी तिकीट मागत आहेत सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधामध्ये. आणि प्रतिभाताई धानोरकर, ज्या मागच्या वेळी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची लाज वाचवली, असे बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभाताई धानोरकर यांच्या तिकीट काँग्रेस कापण्याच्या तयारीत असल्याच्या दिसून येते. आणि हे सर्व परिस्थिती जर बघितली तर काँग्रेसमध्ये जे काँग्रेसचे नेते आहेत ते खरोखरच लोकसभेसाठी इच्छुक आहेत किंवा नाही, लोकसभेची निवडणूक ते दमदारीनं लढवण्यासाठी इच्छुक आहेत किंवा नाही, हा एक प्रश्न सामान्य मतदारांच्या मनामध्ये उद्भवणे हा साहजिकच आहे. त्यानंतर जर बघितलं तर शरद पवार यांचा जो गट आहे तो सुद्धा फुटलेला आहे. म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे आता वेगवेगळे झालेले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाला तशी विशिष्ट एक आपण म्हणता येणार नाही की त्यांचा एक विशिष्ट वोटर आहे. काँग्रेसचा जो वोटर आहे तोच राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा वोटर असल्याचे दिसून येते. त्याच्यामुळे राष्ट्रवादी जवळ असं स्वतःचा असा वोटर नाही आहे, वैचारिक लेवलनं बांधलेला वोटर नाही आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची वेळोवेळी ही विचारधारा बदलत असते. आणि विचारधारा बदलत असण्यापेक्षा युती आणि आघाडीचं ते राजकारण करत असतात. आणि आपल्याला जिकडे संधी मिळेल त्या बाजूने ते जायला कधीही तयार असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस जर शरद पवारांवरती जर जास्त विसंबून असेल, खास करून पश्चिम महाराष्ट्रासारख्या ठिकाणी, तर त्यांचा विश्वासघात व्हायला वेळ लागणार नाही. आणि जर आपण बघितलं तर ह्या तिन्ही पक्षांमधील बऱ्याचशा नेत्यांवरती सुद्धा अजूनही जे आहे विविध प्रकारच्या चौकशा चालू आहेत. विविध प्रकारचे चौकशांमध्ये ते अटकले असल्यामुळे त्यांची स्वतःही भाजपाच्या विरोधात लढण्याची हिंमत होत नसावी, असे एकूण चित्र महाराष्ट्रामध्ये असल्याचे दिसून येत आहे. आणि महाराष्ट्रामधील जे काही दागदार नेते आहेत ज्यांच्यावरती विविध चौकशा चालू आहेत, हे नेते भाजपाच्या विरोधात सक्षमपणे लढतील का याविषयी शंका असल्यामुळेच मला तरी वाटते की भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रामध्ये एक हाती आपले उमेदवार निवडून आणू शकते. आणि भारतीय जनता पार्टीला जी पार्टी हरवू शकते, वंचित बहुजन आघाडी, जिच्याकडे चांगल्या पद्धतीनं वोट शेअर आहे. कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये समजा आपण 4 ते 5% समजा वोट जर म्हटलं वंचित बहुजन आघाडीचा, आणि हा 4 ते 5% वोट पर्सेंट जो आहे हा स्विंग होऊ शकते, हक्काचा वोट पर्सेंट आहे, जो हमखास वंचित बहुजन आघाडी आपला मतदान जो आहे तो या तिन्ही पक्षांना शिफ्ट करू शकते. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीला हे पक्ष आपल्या आघाडीमध्ये घेण्यासाठी इच्छुक नसल्याचे दिसून येते. आणि यावरूनच आपल्याला असं म्हणता येईल की या महाराष्ट्राच्या होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी एक प्रकारे आपण महाविकास आघाडी हीच भाजपासाठी एक प्रकारे बी टीमचं काम करत आहे. हीच महाविकास आघाडी हेच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातून जिंकून जावी याकरता प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे. तुम्हाला काय वाटते, महाविकास आघाडी खरोखरच मनापासून ही लोकसभा निवडणूक लढवत आहे का, आणि की निव्वळ आपापला पक्ष आणि आपला इगो सांभाळण्याकरता या निवडणुकीला हे सामोरं जात आहेत? आणि भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामधनं किती जागा निवडून येऊ शकतात? तुमचं विश्लेषण काय आहे? तुम्हाला काय वाटते, कुठल्या जागेवरती भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा स्ट्रॉंग वाटतोय तुम्हाला महाविकास आघाडीपेक्षा? आणि वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर ह्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे काम करू शकतो हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम, जय भारत.